ANS न्यूज। शक्तिनगर विभाग की ओर से कार्यकर्ताओं की भीड़ मानखुर्द रेलवे स्टेशन पर लगी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शक्तिनगर विभाग की ओर से उपाध्यक्ष नवीन भाऊ, आचार्य मंडल अध्यक्ष रविंद्र सेलार, महिला मंडल अध्यक्ष अमिताताई गोरेगांवकर, विभाग सचिव सचिन सरसणे के साथ अणुशक्तिनगर के सभी गणमान्य लोग बड़ी संख्या में मानखुर्द स्टेशन पर चुनाव आयोग के खिलाफ मोर्चा करने का एकत्र हुए। उप विभागीय अध्यक्ष राजेश पूर्वे विभाग एका यादीमध्ये कमीत कमी 500 लोकांचा घोळा आहे। त्यामुळे प्रचंड बहुसंख्येने हा मोर्चा भूतने भविष्य काळासाठी आम्ही हा काढलेला आहे आणि ह्याची दखल सरकारला घ्यावंच लागणार आहे। एवढंच बोलतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा या आधुनिक युगामध्ये सरकार बोगस मतदार घुसवून जे म्हणजे खोट्या प्रकारे निवडून आलेले आहेत। आमची प्रमुख मागणी हीच आहे, मतदार याद्यांचा पुनर्विचार व्हावा, पुनर्निरीक्षण व्हावं आणि खऱ्या मतदार याद्यांनी इलेक्शन व्हावीत, याच्यासाठी हा मोर्चा साहेबांनी घेतलेला आहे। आणि ज्या निवडणूक आयोगात जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्या संदर्भात हा मोर्चा आहे। अणुशक्तिनगर विधानसभेच्या वतीनं आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नवीन भाऊ आचार्य, सचिन ससाने, विशाल कदम, सुरेश शेट्टी, राजेश पूर्वे आणि त्याचबरोबर सर्व शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, सर्व पदाधिकारी मिळून आम्ही या ठिकाणी रेल्वेने जात आहोत। आमची एकच मागणी, आमच्या अणुशक्तिनगर विधानसभेमध्ये एक मतदार यादीतला असा घोळ आहे की ते तेलुगू भाषेमध्ये नाव आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांनी काढले ते साहेबांकडे पोहोचवलेले आहेत। अशा अनेक गदारोळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचा या ठिकाणी निवडणूक आयोगाचा आम्ही खऱ्या अर्थानं जाब विचारायला जातो आहे। पण एका बाजूला आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारतो आहे तर दुसऱ्या बाजूला बाबुलनाथमध्ये भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मूक मोर्चा आंदोलन घेत आहेत। खऱ्या अर्थानं आमचं म्हणणं निवडणूक आयोगाशी आहे, आमचं भांडण निवडणूक आयोगाशी आहे, पण राजकीय पक्ष हे या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवतात। हीच खऱ्या अर्थानं आजच्या मोर्चाची, आमची मोर्चापूर्वीचीच ही दहशत आहे आणि ती दहशत निवडणूक आयोगाला बसलीच पाहिजे। यासाठी आम्ही सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी रेल्वेने या ठिकाणी जाणार आहोत। कसं आहे, गेल्या विधानसभेला आणि लोकसभेला आपण प्रत्येक वेळेस आपण EVMचा घोळ प्रत्येक वेळेस सन्माननीय राजसाहेबांनी गेल्या 10 वर्षापूर्वी हे सांगितलं होतं की EVMमध्ये खूप मोठा घोळ आहे, परंतु सगळ्या पक्षांनी त्याला दुर्लक्षित केलं आणि शेवटी आज राजसाहेबांच्या सोबत इतर सगळे महाआघाडीचे जेवढे सगळे नेते आहेत त्यांनी आज सगळ्यांना मान्य झालं की EVMमध्ये खरंच घोळ आहे। सन्माननीय राजसाहेबांनी गेल्या 2 दिवसा अगोदर एक सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून सांगितलं आणि एक डेमो देऊन दाखवला की आम्हाला एखाद्या वेळेस एका मताला आम्ही जर का ते केळेला दिलं की तो मतदान कुठे जातो हे दाखवण्याचा प्रयत्न साहेबांनी केला आणि तो यंत्र जर का त्या निवडणूक आयोगाच्या प्रत्येक EVMमध्ये असू शकतो की नाही अशी शंका साहेबांनी निर्माण केली। ह्याच्यात कोणतेही दुमत नाही, कारण की इंजिनियर्स हे करू शकतात असं त्यांचं जाहीरपणे मत आहे आणि म्हणून साहेबांनी सगळ्यांना मतदारांना जनजागृत करण्यासाठी ह्या EVMचा घोळ हा निघावा म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठी सगळे युतीतले, महायुतीतले त्यांना पण साहेबांनी आमंत्रित केलं होतं की तुम्ही की हा जो EVMचा घोटाळा आहे सगळ्यांनी सहपक्षी येऊन त्याचा निषेध करायला पाहिजे आणि हा लवकरात लवकर घोळ आहे जो यादीतला तो काढायला पाहिजे। म्हणून आमची सगळे कार्यकर्त्यांनी ह्या EVMच्या विषयावरती सगळे पक्षी आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि सगळे पक्षी येतीलच, याला सहकार्य करतील। भले ते समोर येऊ शकत नाही पण आतून नक्की त्यांना दुःख आहे की आम्ही इथे सामील होऊ शकत नाही। पद्धतीने हे मतदार लोक यादीमधले जो घोळ झालेला आहे तर राजसाहेबांचा 62 म्हणायचं तर हे मॅच फिक्सिंग, ज्या पद्धतीने मॅच फिक्सिंग केलेले आहेत ते म्हणजे मॅच फिक्सिंग करून निवडून येणं ह्यांना सवय लागून गेलेले आहेत। कित्येक वर्षापासून मान्य राजसाहेबांनी 2017 पासूनचे मुद्दे उचललेले आहेत। आज लोक त्या इतर पक्षांना समजून आले की हा राजसाहेब बोलतात ते बरोबर आहे, कारण 2017 पासून साहेब सांगतात की मतदार यादीमध्ये घोळ आहे, मतदार यादीमध्ये घोळ आहे, परंतु कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे। आत्ता लोकांच्या लक्षात येत आहेत की नवी मुंबईसारखा ठिकाणी आयुक्तांच्या घरावरती 500 लोकांची मतदार नोंदी झालेले आहेत। म्हणजे विचार करा किती मोठा, अख्खा भारतात किती मोठा घोळ असेल। त्या म्हणून आज मनसेनी राजसाहेबांनी जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही तिथे आता निघालो आहे।